नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे त्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तर लक्ष्मीपूजन कसे करावे, लक्ष्मीपूजनचे नियम काय आहेत, लक्ष्मीपूजनची मांडणी कशी करावी, लक्ष्मीपूजनला नैवेद्य काय द्यावे आणि कलश मांडणी कशी करावी, तसेच लक्ष्मीपूजन, कुबेरपूजन आणि गणेशपूजन कसे करावे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। परंतु जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी सर्वजण लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी मनोभावे पूजा करतात। परंतु लक्ष्मी ही चंचल आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्या संध्याकाळी स्थिर नक्षत्रावर जर लक्ष्मीची पूजा तुम्ही केली तर लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे। म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजन आणि गणपती पूजन देखील केले जाते। कुबेर हा शिवाचा खजिनदार तसेच धनसंपत्तीचा स्वामी समजला जातो। या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणीची देखील आपण हळद कुंकू लावून हिंदू शास्त्राप्रमाणे पूजन करतो। दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा असा दिव्यांचा सण आहे। लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते। दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते। सन्मार्गाने मिळवलेला आणि सन्मार्गाने खर्च होणाऱ्या संपत्तीला लक्ष्मी असे म्हणतात। भ्रष्टाचार, अनितीने मिळवलेले पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे, केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे। अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते। जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असतील तेथेच लक्ष्मी आकर्षित होते। तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते। दिवाळीमध्ये ज्या घरांमध्ये स्वच्छता असते त्या घरांमध्ये लक्ष्मीचा प्रवेश नक्की होतो। अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते। जेथे चरित्रवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती आणि पतिव्रता स्त्रिया असतात त्यांच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते। अश्विन अमावस्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा सर्व वायुमंडलातील गतिमान होण्यास सुरुवात होतात। घरातील केर कचरा काढल्यामुळे त्रासदायक घटक घराच्या बाहेर फेकले जातात, त्यामुळे घराचे पवित्र टिकून राहते। म्हणून अश्विन अमावस्येच्या रात्री अलक्ष्मीचे निस्सारण म्हणजेच रात्री 12 वाजता घरातून केर काढतात आणि लक्ष्मीचे स्वागत करतात। देवी लक्ष्मी आपल्या उपासकांना प्रचंड संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी दिवाळीच्या रात्री प्रत्येक घरात जाते असे मानले जाते। आपल्या घरात देवीचे स्वागत करण्याचे चिन्ह म्हणून पूजाविधीच्या वेळी मुख्य दरवाजा उघडा ठेवला जातो। तर लक्ष्मीपूजा कशी साजरी केली जाते ते आपण आता पाहूया। लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात। लक्ष्मीपूजन करण्यामागे ही श्रद्धा आहे की घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होऊ दे अशी देवीला प्रार्थना लक्ष्मीपूजनला दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी करत असतात। यामध्ये लक्ष्मीची पूजा करून घरासमोर सुशोभित रांगोळी काढून दारी झेंडूच्या फुलांचे तोरण लावून फराळाला लाया, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्या या दिवशी लक्ष्मीपूजन साजरे केले जाते। लक्ष्मीपूजन कसे केले जाते ते आपण पाहूया। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते। बाजारामध्ये मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळते, ती विकत आणून तसेच 5 मडके सुद्धा पूजनासाठी आणत असतात। त्या छोट्या मडक्यांमध्ये लाया व बत्ताशेचा प्रसाद आणि वर 1 रुपया ठेवतात। असे 5 मडके भरून देवीसमोर ठेवतात। पूजेसाठी स्त्रीयंत्र, गजलक्ष्मी किंवा नारळ, सुपारी, खोबरं यांचा विडा असतो। तसेच पैसे आणि पूजेसाठी हळदी कुंकू, अक्षदा, कापूर, अगरबत्ती आणि दिवा हा महत्त्वाचा असतो। आता लक्ष्मीपूजनसाठी साहित्य काय काय लागतं ते थोडक्यात पाहूया।
तर कलश, शंख, सिंदूर, फळ, पितळी दिवा किंवा मातीचा दिवा, तामान, चंदन, बत्ताशे, गुलाब पाणी, लाकडी चौरंग, धणे, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, रांगोळी, पाणी, घंटी, फुलांच्या माळा, विविध प्रकारची फुले, कुंकू, निरांजन, सुपारी, पेढे, साळीच्या लाह्या, चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड, दागिने, संपूर्ण गव्हाचे धान्य, नंतर आरतीचे ताट, आंब्याची पाने, गंध, हिशोबाच्या वया जर तुमच्याकडे असतील तर, नंतर गंगाजल, हळद, पळी, दिव्यासाठी तूप, समई, साखरपुटाणे, देवी लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांच्या मूर्ती किंवा चित्र किंवा फोटो, सुपाऱ्या, दुर्वा, नारळ, झाडू किंवा केरसुणी, नंतर कापूर, गुलाल, तेलाची वात, पंचामृत, कापूस, धुपारती, अगरबत्ती, अत्तर, गूळ, खोबरे, संपूर्ण नारळ, नंतर अष्टगंध, केळीचं पान, विड्याची पाने, दक्षिणा, नोटा आणि नाणे इत्यादी. तर सर्वप्रथम आता आपण लक्ष्मीपूजन कसे करावे ते पाहूया. सर्वप्रथम लक्ष्मीपूजनची मांडणी करण्यापूर्वी घरातील केर कचरा स्वच्छ झाडून घ्यायचा आहे आणि हा कचरा दरवाजाबाहेर नेऊन टाकायचा आहे. हा कचरा म्हणजेच अलक्ष्मी समजला जातो. अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे, जी लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे लक्ष्मी घरात येताना अलक्ष्मी आधी घराबाहेर घालवायची असते आणि हे काम केरसुणी किंवा झाडू करतो. म्हणूनच आपण या केरसुणीची किंवा झाडूची लक्ष्मीपूजनमध्ये पूजाही करतो. लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले जरूर काढावीत. या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा तोरण लावलं जातं. त्याबरोबरच दारात छान अशी मोठी रांगोळी काढायची आहे. सायंकाळी झालेली असते, त्यामुळे घरातील देवाजवळ तुळशीजवळ निरंजन दिवा लावायचा आहे आणि मग या पूजेला सुरुवात करायची आहे. तर पूजा करताना मी तुम्हाला काही मंत्र आणि थोडीशी माहितीसुद्धा सांगणार आहे. त्याचबरोबर आज लक्ष्मी प्राप्तीसाठी खास असा मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी ते आता आपण पाहूया. लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावं. चौरंगावर लाल रंगाचा कपडा अंथरावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे, म्हणजे तांदळाचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदीचा तांब्याचा तांबा किंवा मातीचा कलश घेऊन त्यात 80% पाण्याने भरून घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून 5 आंब्याची पानं त्याभोवती सजवावे. कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमळाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी किंवा अक्षता किंवा तांदळावर ठेवली तरी चालेल. समोर सोनं, चांदी किंवा साधे आपले नाणे असतील ते ठेवावे. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. आता देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक असेल किंवा डायरी असेल, नवीन कोरी कॉपी ठेवावी, परंतु पुस्तकाचे जे कवर आहे ते चांबड्याचं नसावे. तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे. डाव्या हाताने पळीने उजव्या हातावर 3 वेळा हातावरती पाणी घेऊन प्यायचं आहे. पहिल्यांदा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्या वेळेस उजव्या हातावरून पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. अशा पद्धतीने आचमन करून पूजेला सुरुवात करायची आहे. तामण स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये आता गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून द्या. आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहोत. प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. येत नसेल तर श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल. नंतर पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. सर्वप्रथम पाटावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा. नंतर पाटावर थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. हे झाल्यावर ती आपल्याला
गणपतीची मूर्तीची स्थापना तेथे करायची आहे। देवदेवतांची व्यवस्थितपणे मांडणी करून घ्या। काही वेळा जर आपल्याकडे कुबेराचा फोटो नसेल तर सुपारी ठेवण्याची प्रथा आहे। जर तुमच्याकडे लक्ष्मीदेवीसह कुबेराचा फोटो असेल तर तुम्ही ही सुपारी ठेवण्याची गरज नाही। जर तुमच्याकडे कुबेराचा वेगळा फोटो असेल तर तो ठेवा आणि अगदीच काही नसेल तर मग आपण सुपारी म्हणून कुबेर भगवानाची पूजा करायची आहे। त्यानंतर आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम समई प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि समईला हळदी कुंकू अक्षता आणि फुलं व्हायचे आहेत। लक्ष्मीपूजेला बसताना घरातील सर्व सदस्यांनी नवीन कपडे परिधान करून या पूजेसाठी बसायचं आहे। ही पूजा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते। नवीन कपडे जर तुमच्याकडे नसतील तर साधे सोपे स्वच्छ धुतलेले कपडे तुम्ही जुने का असेना पण स्वच्छ असतील तर ते घालायला काही हरकत नाही। तर लक्ष्मीपूजनामध्ये आता कलश मांडणी कशी करावी लक्षात असू द्या। लक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला या कलशाची स्थापना करायची आहे। सर्वप्रथम तांदळाची रास बनवून घ्या, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढले तरी चालेल। हे सर्व झाल्यावरती स्वच्छ पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे। कलशावरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 पट्ट्या ओढून घ्यायच्या आहेत। कलश हा 80% पाण्याने भरलेला असावा। कलशाला एखादा सोन्याचा दागिना घातला तरी चालतो। कलशाच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम हळदी कुंकू टाकायचं आहे। त्यानंतर थोडी अक्षता, एक सुपारी आणि 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं नाणं जे काही तुमच्याकडे असेल ते नाणं आणि एखादं फूल टाकायचं आहे। त्यावरती आपण 5 विड्याची पाने लावायची आहेत। तुम्हाला जर आंब्याची पाने मिळाली तर ती सुद्धा चालतील। दीपपूजन झाल्यावर त्यानंतर आपण गणेश पूजन करायचं आहे। गणेशाला अष्टगंध हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता व्हायचं आहे, 1 फूल ठेवायचं आहे, गणपतीला वस्त्रमाळ घालायचं आहे आणि ओम गंग गणपतये नमः किंवा ओम गणेशाय नमः असं म्हणत गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे। जर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो ठेवत असाल तर त्याला अभिषेक घालायचं नाही। फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। तुम्ही पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून, गंगाजल असेल तर ठीक आहे, नाही तर फोटोवरती सर्व पूजेवरती फुलाने पाणी शिंपडायचं आहे। नंतर कुबेर पूजन कसं करावं त्यानंतर आपण कुबेर पूजन करायचं आहे। हळद कुंकू अक्षता वस्त्र फुलं व्हायचं आहे आणि कुबेर भगवानाचे फोटो असेल किंवा सुपारी असेल त्याला हळद कुंकू अक्षता वस्त्र फुलं वाहून ओम श्री वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। यानंतर आपल्याला कलश पूजन करून घ्यायचं आहे। नारळाला हळद कुंकू लावायचं आहे। सर्वात प्रथम हळद लावायची असते आणि नंतर कुंकू लावायचा असतो। थोड्या अक्षता व्हायच्या आहेत, 1 फूलसुद्धा कलशला ठेवायचं आहे। आता लक्ष्मी मातेचे पूजन कसे करावे तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यालाही तुम्ही अभिषेक करून घ्या। जर फोटो असेल तर फोटोची सुद्धा पूजा करू शकता। लक्ष्मीला सुद्धा हळद कुंकू अक्षता फुलं व्हायचं आहे। देवी लक्ष्मीला कमळ किंवा लाल फूल अतिशय प्रिय आहे। तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी ठेवा आणि नसेल तर काहीच हरकत नाही, कारण मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोचते। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी विघ्नहे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि मग असे श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, शिवाय नमो नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आता लक्ष्मीपूजनामध्ये नैवेद्याचं काय साहित्य लागतं ते आता बघूया। नंतर लक्ष्मी मातेसमोर खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी असा विडा ठेवायचा आहे आणि त्यावरती सुद्धा हळद कुंकू अक्षता 1 फुलं व्हायचं आहे। जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवायचं आहे। केरसुणी म्हणजेच ही खरी लक्ष्मी असते। या दिवशी खऱ्या या लक्ष्मीचा मान असतो, तर या केरसुणीची पूजा पण करून घ्यायची आहे। पूजेमध्ये केरसुणी ठेवून त्यावरती हळद कुंकू अक्षता वाहून फुलं व्हायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे। दिवाळी म्हणजे दीपोत्सव, त्यामुळे या पूजेमध्ये भरपूर दिवे लावायचे आहेत।
अगदी माता लक्ष्मीला सुद्धा छान असं प्रसन्न वाटलं पाहिजे। त्यानंतर आपण या पूजेमध्ये आपल्या घरातील जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील किंवा जेवढे काही पैसे असतील किंवा तुम्हाला जे काही तिथे ठेवायचं असेल ते सर्व या पूजेमध्ये मांडून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बँकेचे पासबुक वगैरे सुद्धा या पूजेमध्ये ठेवतात, त्यांची सुद्धा पूजा करतात। दिवाळीच्या फटाक्यांची सुद्धा या पूजेमध्ये हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा केली जाते। माता लक्ष्मीची पूजा कराल त्यानंतर लगेचच तुम्हाला विष्णू पूजन करायचं असते, कारण जिथे विष्णू असतो तिथेच लक्ष्मी माता पण असते। जिथे विष्णू जातो तिथे माता लक्ष्मी हमखास जात राहते। त्यामुळे लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते श्री वासुदेवाय हा विष्णू मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। कोणतीही फळ ठेवायचे असतील तर ते तुम्ही ठेवू शकता। लक्ष्मीपूजनला बरंच साहित्य लागते, तर हे सर्व साहित्य गोळा करण्याऐवजी एक पुडा बाजारामध्ये मिळतो, त्याच्यात सर्व साहित्य दिलेलं असतं, ते तुम्ही घेतलं तरी चालेल। नंतर एका वाटीमध्ये थोडेसे धने घ्यायचे आहेत। तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर ती माळ नक्कीच या पूजेमध्ये तुम्ही ठेवा, नसेल तर मग एखादा 2 मणी असले तरीही चालतील। तुम्हाला त्या साहित्याच्या पुड्यामध्ये एक तरी मणी नक्कीच मिळेल। या दिवशी या धन्याची म्हणजेच आपल्याकडे जे धने असतात, आपण जे धनत्रयोदशीला धने आणतो 10-20 रुपयाचे, त्या धन्याची शाबूत धने म्हणजे अख्खे धने जे असतात त्यांची पूजा लक्ष्मीपूजनच्या दिवशी नक्की करतात। तर त्यावरती थोड्या हळद कुंकू वाहून फुलं ठेवायचे आहेत। त्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला भाताच्या लाह्या, बत्तासे आणि साखर फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो किंवा फुटाणेसुद्धा चालतात। हे सर्व तुम्हाला त्या पुड्यामध्ये मिळेल आणि नाही मिळालं तरीही बाजारामध्ये आपण ते विकत आणू शकतो। त्याबरोबर काही ड्रायफ्रूट तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता। पाण्याने भरीव चौकोन काढून त्या लाह्यांची वाटी तिथे ठेवायची आहे आणि 2 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे। या दिवशी बत्तासे आणि लाह्यांचा प्रसाद म्हणून खूप मोठा मान असतो। या दिवशी सगळ्यांकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि नसेल तर मग कोणतंही गोडधोडाचे जेवण तुम्ही बनवलं तरीही चालेल। लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही जो काही केला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे। आणि जर काही फराळाचे पदार्थ बनवलेले असतील तर लक्ष्मीपूजनपर्यंत जेवढे काही झालेले असेल तेवढे तुम्हाला त्याचाही नैवेद्य इथे दाखवायचा आहे। त्यानंतर छान रांगोळी काढून घेऊन रांगोळीवरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे। जर घंटा आणि शंख असेल तर त्यांचीसुद्धा या पूजेमध्ये पूजा करायची आहे। अशा प्रकारे आपली पूजा करून शेवटी धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर महालक्ष्मीची लक्ष्मी देवतेची आरती करायची आहे। कापूर लावून आरती करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मीची आरती करायची आहे। आरती झाल्यावर घरातील सर्व सदस्यांना आरती द्यायची, शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे। सर्व लक्ष्मीपूजन झाल्यावर सर्वांनी लक्ष्मी मातेला आपल्या घरी राहण्याची विनंती करायची आहे आणि आपल्याला आरोग्य साधन संपत्ती यांनी समृद्ध बनवावे हा आशीर्वाद महालक्ष्मीला देवीकडून आपण मागून घ्यायचा आहे। आता लक्ष्मी पूजनादरम्यान काय विशेष काळजी आपण घ्यायला पाहिजे त्या गोष्टी आता आपण पाहूया। ऐन लक्ष्मीपूजनावेळी कोणासोबतही नगद पैशाचा व्यवहार करू नये। श्रीसूक्त आणि महालक्ष्मी अष्टक यांचा पाठ जरूर करावा। या रात्री अखंड ज्योत जळत राहावी, म्हणजे जो दिवा आहे तो अखंड रात्रभर चालू पाहिजे। देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाने, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे। यामधून कोणत्याही पदार्थाचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते असे म्हटले जाते। या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावे। आता लक्ष्मीपूजन करत्यावेळी कुठले नियम पाळावेत किंवा कुठले नियम आहेत ते आता पाहूया।
दिवाळीतील लक्ष्मीपूजन करताना देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे। स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख समृद्धीत वृद्धी होते अशी मान्यता आहे। लक्ष्मीपूजनाच्या वेळी दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात, म्हणजे लक्ष्मीचे स्वागत तुम्ही करत आहात असा त्याचा अर्थ होतो। देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवेद्य दाखवला तरी चालतो। लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या 2 मूर्त्या ठेवू नये। तसेच लक्ष्मीपूजनावेळी फक्त लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करू नये। पूजन करताना लक्ष्मीदेवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती उत्तर दिशेला स्थापन करावी किंवा यांचा फोटो उत्तर दिशेला ठेवावा आणि यांच्याबरोबरच कुबेराची जर मूर्ती असेल किंवा कुबेराचा फोटो असेल तर तोही ठेवावा, नाहीतर त्याऐवजी सुपारी ठेवली तरी चालते। दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडूची फुले असलेले तोरण आवर्जून लावावे। लक्ष्मीपूजनाच्या आधी देवारा आणि देवपूजेचे साहित्य स्वच्छ करून घ्यावे। लक्ष्मी देवीची मूर्ती हसतमुख स्वरूपाची असावी। पूजाविधी सुरू असताना गाणी किंवा नाच करू नये, त्यामुळे पूजा नीट होत नाही, पूजेत लक्ष लागत नाही। खूप जण फारच घाईत आणि कसे तरी पूजा करतात, तसे मुळीच करू नये। लक्ष्मी देवीसोबत नेहमी गणपती किंवा सरस्वती आणि कुबेर यांची पूजा जरूर करावी। लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत ठेवावी, याची योग्य ती काळजी घ्यावी। लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत। प्रवेशद्वारावर गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून शिंपडावे। असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा जरूर येते। तर मंडळी, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर ही दिवाळी आपल्याला आरोग्यदायी, आनंदाची, समृद्धीची, भरभराटीची जावो हीच सदिच्छा। धन्यवाद।